तरुणाईसाठी शुक्रवार दुपारनंतरच वीकेंडचे वेध लागतात आणि मग या वीकेंडसाठी वेगवेगळ्या स्वरूपात रेव पार्ट्यांचं आयोजन मुंबई आणि पुण्यात होतंय. अशाच एका रेव पार्टीचं आयोजन मुंबईत शनिवारी करण्यात आलं होतं आणि तसंच एक आणखी आयोजन पुण्यामधल्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये मुंबईमध्ये एका तरुणाचा बळी गेलेला आहे, तो मृत पावलेला आहे. तर पुण्यामध्ये झालेल्या कारवाईमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, की या रेव पार्टीमध्ये काही बड्या राजकीय नेत्यांची पोरं सुद्धा थिरकत होती आणि दम मारो दम करत होती. हे मी नाही म्हणत आहे. तर हे या सगळ्या संदर्भात लक्ष ठेवणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसं राजकीय नेत्यांनी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. पण हे सगळं होत असताना उडता महाराष्ट्र पोलिसांच्या नजरेसमोर दिवसा ढवळ्या या मादक द्रव्यांचं सेवन करतोय आणि दम मारो दम करतोय. पण पोलीस मात्र नेमकं काय करतायत असा प्रश्न पडणारी स्थिती आपल्या अवतीभोवती म्हणजे मुंबई पुण्यामध्ये बघायला मिळते. काय आहे हा सगळा मामला? फडणवीसांचे पोलीस नेमकं करतायत काय? आणि फडणवीस फक्त या सगळ्या विषयावर गोल गोल बोलतायत का? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र शुक्रवार, शनिवार, रविवार हे खरं तर तरुणाईचे वार आहेत का? आणि जर ते तरुणाईचे वार असतील, तर तरुणाई उडता महाराष्ट्र एन्जॉय करते का? असा प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय. काही महिन्यांपूर्वी गोरेगावच्या नेस्कोमध्ये एक संगीताचा कार्यक्रम, ज्याला आपण म्युझिक कॉन्सर्ट म्हणतो, तो आयोजित करण्यात आला होता आणि तिथे 2 लोकांचा बळी गेला होता. मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमांमध्ये मादक द्रव्यांचं सेवन होतं, मद्य विकलं जातं आणि या ठिकाणी तरुणाई संगीताच्या तालावर थिरकत जरी असली, तरी इथे असलेला प्रचंड कर्णकर्कश आवाज, त्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, पोलिसांची डोळेझाक या सगळ्यामुळे आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळात तरुणाई उडता महाराष्ट्र एन्जॉय करते का? महाराष्ट्र हा आता संस्कृतीचा आणि परंपरेचा न राहता मादक द्रव्यांचा आणि दम मारो दम करणाऱ्यांचा झालाय का? असा प्रश्न आपल्याला या अशा घटनांनंतर वारंवार अस्वस्थ करतो. वरळीमध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया या एका खाजगी क्लबमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सोशल मीडियावरून जाहिरात करण्यात आली होती. यासाठी लावणारं तिकीट हे ₹4,000 होतं आणि यामध्ये या कार्यक्रमासाठी जवळपास 6,000 तरुण-तरुणी एकत्र आले होते. या कार्यक्रमासाठी फक्त मुंबई, पुण्यातले तरुण नव्हे, ठाण्यातले, नवी मुंबईतले तरुण नव्हे, तर अगदी मुंबईच्या बाहेर दिल्लीतून, बेंगलोरमधून, ओरिसामधून सुद्धा तरुण या कार्यक्रमासाठी आल्याचं लक्षात आलेलं आहे. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, की याच्यामध्ये जी एक तरुणी अत्यवस्थ झाली आहे, ती महाराष्ट्रातली नाही, ती महाराष्ट्राच्या बाहेरची आहे. तर ऋषभ गांगुर्डे नावाचा कायद्याचं शिक्षण घेतलेला एक 28 वर्षाचा तरुण यामध्ये मृत पावलेला आहे. रात्री 9:30च्या सुमारास या तरुणाला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला डॉक्टरकडे नेलं जवळच्याच, पण डॉक्टरांनी सांगितलं, "याच्यावर इथे उपचार करण्याऐवजी तुम्ही त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवा." त्यानंतर त्याला ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे दाखल करण्यापूर्वीच तो मृत पावलेला होता, असं सांगण्यात आलं. तो आपल्या मित्रांबरोबर या कार्यक्रमाला गेला होता. इथे मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कर्णकर्कश आवाजात संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि मग अशाच पद्धतीत आणखी एक तरुणी, जी त्या ऋषभ गांगुर्डेबरोबर नव्हती गेली, वेगळी गेली होती. ती महाराष्ट्राच्या बाहेरून या कार्यक्रमासाठी आलेली होती आणि तिने सुद्धा मादक द्रव्यांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचं मद्य प्राशन केल्याचं सांगितलं जातं. तिला जसलोक रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं आणि मग तिच्यावर तिथे उपचार करण्यात आले. ती अत्यवस्थ आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. अशाच पद्धतीचा कार्यक्रम पुण्यामध्ये
लोणीकंद नावाच्या पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. एका खाजगी बंगल्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 156 लोकं उपस्थित होते. तरुण-तरुणी उपस्थित होते. इथे विद्युत रोषणाई करण्यात आली होती. डीजेची व्यवस्था करण्यात आली होती आणि इथे मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्टी करण्यात आली होती. आता 156 लोकं इथे उपस्थित असताना 85 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि 78 लोकांवर कारवाई करण्यात आली. जर 156 लोकं तिथे उपस्थित होते, तर मग फक्त 78 लोकांवर कारवाई का करण्यात आली? सांगतायत बघा कोण आणि ती काय माहिती आहे ते तुम्ही समजून घ्या. कारण काय, तर याच्यामध्ये या 78च्या व्यतिरिक्त जे काही लोकं होते, जवळपास आणि आणखी एक साधारण 50 ते 60 लोकं, या 50 ते 60 जणांमध्ये पुण्यातले मोठे बिल्डर, मोठे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांची मुलं सुद्धा इथे थिरकत असल्याची माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे. आपण ऐकून घेऊया त्या काय म्हणतायत. पुण्याच्या तुळापूरजवळ एका पार्टीमध्ये 156 लोक सापडले. पण 156 लोकांपैकी फक्त 78 लोकांवर गुन्हे दाखल झाले, तर त्यापैकी फक्त 29 लोकांची टेस्ट केली गेली. आता प्रश्न असा उरतोय की जर 156 लोक होते तर 156 वर गुन्हे का बरं दाखल झाले नाही? गुन्हे फक्त आणि फक्त 78 लोकांवरच का? आणि 78 लोकांवर गुन्हे दाखल करूनही त्यातल्या फक्त 29 लोकांची टेस्ट का होते? असं तर नाही ना की 156 मधली जी इतर मुलं आहेत ती आमदार खासदारांची, कुठल्या बड्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची किंवा IT क्षेत्रातली अशी लोक की ज्यांचा काही कोटीच्या घरात पगार आहे आणि जे जिथल्या तिथे प्रकरण मॅनेज करू शकतात, अशी तर मुलं नाहीत ना. पोलीस असं सांगतात की या प्रकरणामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली गेली होती. पण मग एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली तर तो कागद कुठे आहे? तो कागद पब्लिक झाला पाहिजे. मुळात तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जिथं पवित्र स्मृती आहेत अशा ठिकाणी इतकी भयंकर घटना घडते आणि पोलीस याला इतक्या कॅज्युअली घेतात, हेच प्रचंड आश्चर्यकारक आहे. गृह खातं कधीतरी जबाबदारी घ्यायला शिकेल का? आता आपण पाहिलं की सुषमा अंधारे काय म्हणतायत. आता सुषमा अंधारेंकडे असलेली जी माहिती आहे आणि तिथे एकूणच जो काही प्रकार सुरू आहे, झालंय काय की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते, शिकते, तशीच तरुणाई पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टेक म्हणून काम करते किंवा टेक्निकल इंडस्ट्रीमध्ये काम करते, IT मध्ये काम करते. या सगळ्यांना आठवड्याचा ताण ज्यावेळेला येतो कामाचा, शिक्षणाचा, त्यावेळेला त्यांना या ताणातून मुक्ती हवी असते आणि त्यासाठीच अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आता गेले काही दिवस मुंबई आणि ठाणे, पुणे, नवी मुंबईतल्या मोठ्या हॉटेल्सने अशा पद्धतीच्या पार्टीज आयोजित करण्याला अ, नकार दिलेला आहे. अशा पद्धतीच्या पार्ट्या मोठ्या हॉटेलांमध्ये होत नाहीयेत आणि त्यामुळे मग खाजगी बंगले, क्लब हाऊस हे आता भाड्याने घेण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये जी काही कारवाई करण्यात आलेली आहे, त्या बाबतीमध्ये तेजस्वी सातपुते ज्या या कारवाईमध्ये सहभागी होत्या, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली, त्या काय म्हणतायत ते बघूया आणि त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला काय सांगणार आहेत, ते सुद्धा ऐकवणार आहे. आधी आपण तेजस्वी सातपुते काय म्हणतात ते बघूया. मध्यरात्री एक पार्टी सुरू आहे आणि ती परमिशन शिवाय आहे, अवैध पद्धतीने आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. इथे अशा पद्धतीच्या कारवाईच्या दरम्यान परिस्थिती होती की 100हून अधिक मुलं, मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते. त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का ह्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलंय की एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती. परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते. आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचा त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी
अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी, ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का, ह्याची पडताळणी सुरू आहे. ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे. त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे. एक्झॅक्ट कॉस्ट आता एक्साईज कडून आम्ही काढून घेत आहोत. सो हे विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियम भंग केले आहेत त्या दृष्टीने तपास चालू आहे. त्यामुळे BNSचे कलम 223, 270, 3(5) आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ऍक्ट प्रमाणे कारवाई चालू आहे. महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे 33 रेड विथ 131 प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे. तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये सापडलेले आहेत आणि पॉट्स पण सापडलेले आहे, शिशा पण सापडलेला आहे. सो त्या दृष्टीने आपला तपास पुढे सुरू आहे. आता आपण पाहिलं तेजस्वी सातपुते जे काही कारवाई झाली त्याबद्दल सांगतायत. पण इथे मुंबई असो, पुणे असो, या दोन्ही ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. ती म्हणजे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि मुंबईचे पोलीस आयुक्त या सगळ्या प्रकारांकडे दुर्लक्ष करतायत का? पोलीसच याच्यामध्ये सहभागी होऊन पोलीसच या सगळ्या संगीताच्या कार्यक्रमाचा, इथल्या मद्याचा, इथल्या मादक द्रव्यांचा आनंद लुटणाऱ्या लोकांना पाठीशी घालतायत का? असा प्रश्न पडायला लागलेला आहे. कारण पुण्यातली जी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या परिसरातली जी पार्टी होती, ही पार्टी शेवटचे 4 तास आधी तिचं जे काही स्थळ आहे ते जाहीर करण्यात आलं. आधी जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. आधी फक्त तिथे सदस्य नोंदणी करून घेण्यात आलेली होती. जे सदस्य येणार आहेत त्यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे ते कोणाचे कोण आहेत हे समजून घेण्यात आलं होतं. अत्यंत महागड्या पद्धतीचं मद्य इथे विकलं जात होतं, पुरवलं जात होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की यासाठीची जी मद्य विक्रीची कालमर्यादा होती ती उलटून गेल्यानंतर सुद्धा इथे मद्य पुरवलं जात होतं. आता हे सगळं पोलिसांना माहिती नाहीये का? हे सगळं पोलिसांच्या नजरेआड होतंय का? पण एक खूप मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या साठीची बाजारपेठ म्हणून आता राज्याकडे पाहिलं जातंय की काय, अशी भीती काही माजी पोलीस अधिकारी व्यक्त करतायत, सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतायत. आणि ज्याप्रमाणे आपण उडता पंजाबमध्ये ज्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि तिथली जी काही पंजाबमधली जी काही एकूणच भयंकर स्थिती या चित्रपटातून मांडण्यात आली होती, आता अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे का? राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीत का ठोस भूमिका घेत नाहीयेत? का ते गोल गोल बोलतायत? कोणाला तरी पाठीशी घालण्याचा किंवा या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा किंवा त्यांना आशीर्वाद देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे का? राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतायत ते आपण बघूया. अभी बहुत बड़ा पैमाने पर कार्रवाई चल रही है और महाराष्ट्र में जीरो टॉलरेंस फॉर ड्रग्स ये हमारा प्रयास है, इसी के तहत ये कार्रवाई चल रही है. राज्यसभेचे आता आपण पाहिलं की राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांचं नेहमीचं काम करतायत की काय पद्धतीची चौकशी आहे आणि मादक द्रव्यमुक्त महाराष्ट्र करायचं आहे वगैरे हे सगळं ते सांगतायत. पण ते जे काही सांगतायत त्याला त्यांचेच पोलीस प्रतिसाद देत नाही आहेत, ही सुद्धा त्यातली एक वास्तविकता आहे आणि ती मात्र कोणीच स्वीकारायला तयार नाही आहे. ना ती मंत्रालय स्वीकारत आहे, ना ती पोलीस संचालनालय स्वीकारत आहे. आणि त्यामुळेच या अशा पद्धतीच्या पार्ट्या आयोजित करणाऱ्यांचं फावलेलं आहे. जर 6,000 लोक एका ठिकाणी वरळीसारख्या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि तिथे जर एका तरुणाचा मृत्यू होतोय, गोरेगाव सारख्या नेस्को या ठिकाणी हजारो लोक एकत्र येतात आणि तिथे 2 लोक मृत्युमुखी पडतात, पुण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची पार्टी आयोजित केली जाते, तर मुंबई आणि पुण्यामध्ये जे काही नेमकं चालू आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर चालू आहे का? ते देवेंद्र फडणवीसांच्या नजरेच्या पलीकडे सुरू आहे का? देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून असलेली कार्यकक्षा ओलांडून हे सगळं सुरू आहे का? असा प्रश्न आता सामान्यांना पडू लागलेला आहे. पण अशाच पद्धतीत होणाऱ्या पार्ट्यांमधून आता मात्र महाराष्ट्र आणि त्यातला तरुण तरुणी हे जर वाचवायचे असतील तर पोलिसांना निष्ठुरपणे वागावं लागेल. आणि पोलीस निष्ठुरपणे वागण्यासाठी जे सत्ताधारी आहेत, विशेषतः
देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे त्यांची जबाबदारी ही याच्यामध्ये खूप मोठी आहे. देवेंद्र फडणवीस याच्यावरती जोपर्यंत तुटून पडणार नाहीत तोपर्यंत या पार्ट्या कोणीही रोखू शकणार नाही. कारण या पार्ट्यांमधून अधिकाऱ्यांना मिळणारे पैसे, अधिकाऱ्यांना मिळणारी चिरीमिरी आणि टेबलाखालची कमाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या पार्ट्यांच्या नावाखाली होणाऱ्या रेव पार्ट्या या या तरुणाईचा गळा घोटण्याचं काम करतायत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या प्रत्येकानेच याच्यामध्ये अत्यंत निष्ठुरपणे आणि कडक कारवाईनुसार अंमलबजावणी करणं हे आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं ठरलंय. या संपूर्ण रेव पार्ट्यांच्या आयोजनाबद्दल, यातल्या अर्थकारणाबद्दल आणि राजकीय वरदहस्ताबद्दल, विशेषतः सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतंय या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया आवर्जून संसदीय पद्धतीत आणि संक्षिप्त स्वरूपात मांडाव्यात अशी आपल्याला विनंती आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला योग्य वाटला असेल किंवा जे काही चाललंय ते अत्यंत भयावह असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.